सोलापूर जिल्ह्यात डॉक्टर रुचा रुपनर आत्महत्येमुळे वातावरण तापलेलं आहे आणि एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच या प्रकरणामुळे जो आहे पेट घेतला आहे। आता या प्रकरणी अपडेट समोर आलेली आहे। या प्रकरणात डॉक्टर रुचा रुपनरचे सासरे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांना अटक करण्यात आली आहे, तर पती सूरज रुपनर अद्यापही फरार असल्याची माहिती मिळत आहे। सूरज रुपनरच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आंदोलनानंतर पोलीस अखेर ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे। डॉक्टर रुचा रुपनरने डॉक्टर सूरज रुपनरला कंटाळून आत्महत्या केल्याचं तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर काही पुरावे असं सांगत आहेत अशी माहिती देखील मिळत आहे। या हाय प्रोफाईल घटनेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आता या प्रकरणी शिवसेना नेते रुपनर यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यामुळे राजकारणातच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे, कारण या घडीला संपूर्ण महाराष्ट्र आग उघळत आहे। स्त्री दाक्षिण्य जपणाऱ्या संस्कृतीला गालबोट लावणारी ही घटना आहे आणि महाराष्ट्रासह न्यूज 24 मराठी देखील या घटनेचा तीव्र निषेध करते, कारण या समाजाने निव्वळ एक डॉक्टर नाही तर एक आई वडिलांनी आपली लेक गमावली आहे, एका भावाने आपली बहीण आणि महाराष्ट्राने एक कर्तबगार सक्षम लेक गमावली आहे। आपल्या मुलीला सक्षम करण्यासाठी तिला उच्च शिक्षित करून तिच्या कुटुंबियांनी डॉक्टर बनवले, मात्र त्यांना याची मुळीच कल्पना नव्हती की तिच्या सुखी कौटुंबिक जीवनात तिला साथ देणारा तिचा जोडीदार एक नराधम निघेल आणि तिचा इतका दुर्दैवी अंत होईल। मात्र न्यूज 24 मराठी या सगळ्या गोष्टीची खात्री करून या प्रकरणात त्या मुलीला न्याय देण्यासाठी झगडत राहील।